व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल स्टडी सर्कल. आज आपण दिल्लीची सुलतानशाही पाहणार आहोत. दिल्लीची सुलतानशाही इसवी सन 12वे शतक होतं ते. पहिला सुलतान होता अल्तमश. दिल्लीचा पहिला सुलतान अल्तमश. दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक हा जो तुर्की राज्याचा संस्थापक होता, याचा तो दामाद होता. अल्तमश जावई होता. ऐबकचा दामाद अल्तमश होता. ऐबकच्या मृत्यूवेळी अल्तमश हा बदाऊनचा कारभारी होता. ऐबकच्या मृत्यूवेळी अल्तमश हा बदाऊनचा कारभारी होता. बगदाद खलिफाने अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता दिलेली होती. बगदादचे जे खलिफा होते त्यांनी अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता दिली. अल्तमशने टंका हे चांदीचं नाणं पाडलं होतं. टंका चांदीचं नाणं पाडलं होतं. अल्तमशची मुलगी रझिया. अल्तमशची मुलगी रझिया. रझिया कोण होती? अल्तमशची मुलगी दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री होती. रझिया दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव स्त्री, पहिली आणि एकमेव स्त्री रझिया सुलतान. 1240 मध्ये तिला ठार करण्यात आलं. त्या काळामध्ये एक स्त्री सुलतानपदी बसलेली होती म्हणून तिला ठार करण्यात आलेलं होतं अंतर्गत राजकारणाने. रझियानंतर सुलतानपदी आला बलबन. रझियानंतर बलबन हा सुलतानपदी आला. बलबनच्या दरबारी अमीर खुसरो नावाचा तत्वज्ञ आणि कवी होऊन गेलेला आहे. बलबनच्या दरबारी कोण होता? अमीर खुसरो नावाचा एक तत्वज्ञ आणि एक कवी, तत्वज्ञ कवी होता. हा प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येतो की बलबनच्या किंवा अमीर खुसरो कोणाच्या दरबारी होते किंवा बलबनच्या दरबारी कोणता तत्वज्ञ व कवी होता. तर अमीर खुसरो हा बलबनच्या दरबारी तत्वज्ञ आणि कवी म्हणून होता. बलबनचा मृत्यू 1286 मध्ये झाला. बलबनचा मृत्यू 1286 मध्ये झाला. बलबन नंतर अल्लाउद्दीन खलजी आला. अल्लाउद्दीन खलजी 1296 मध्ये दिल्लीच्या सुलतानपदी आला. त्याने मंगोल, गुजरात, माळवा, रणथंबोर, चित्तोड किल्ला जिंकलेला होता. मंगोल, गुजरात, माळवा, रणथंबोर, चित्तोड किल्ला जिंकलेला होता. कोणी? अल्लाउद्दीन खलजीने. अल्लाउद्दीन खलजीने महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केलेली होती. अल्लाउद्दीन खलजीने महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केलेली होती. अल्लाउद्दीन खलजीनंतर मोहम्मद तुघलक हे सुलतानपदी आले होते. 1325 मध्ये सुलतानपदी आले होते मोहम्मद तुघलक. मोहम्मद तुघलकांनी जी राजधानी होती दिल्लीला, ती राजधानी दिल्लीहून देवगिरीला नेली आणि नाव ठेवलं होतं दौलताबाद. देवगिरीचं नाव ठेवलं होतं दौलताबाद ॲज अ राजधानी म्हणून. परत ती राजधानी दिल्लीला केली. कोणी? मोहम्मद तुघलक यांनी.
मोहम्मद तुघलक यांनी चलन व्यवस्थेमध्येही सुधारणा केलेली होती. तसेच कृषी विभाग पण सुरू केलेला होता, पण हे सारे उपक्रम हे अयशस्वी झाले होते. अयशस्वी होण्यामागची कारणे काही एक नसतात. त्याच्यामागं राजकारण, आर्थिक, सामाजिक साऱ्या गोष्टींचा विचार असतो अयशस्वी होण्यामागं. मोहम्मद तुघलकांनी तांब्याची नाणी पाडली होती आणि त्यांचा मृत्यू 1351 मध्ये झाला. मोहम्मद तुघलक राजधानी दिल्लीहून देवगिरीला नेली होती आणि नाव दौलताबाद ठेवलं. परत राजधानी दिल्लीला आणली. चलन व्यवस्थेमध्ये सुधारणा केली होती. कृषी विभाग सुरू केला होता, पण हे सारे उपक्रम अयशस्वी झाले. तांब्याची नाणी पाडली होती आणि 1351 मध्ये मृत्यू झाला होता. नेक्स्ट पाहू. मोहम्मद तुघलक नंतर फिरोज तुघलक हे दिल्लीच्या सुलतानपदी आले. फिरोज तुघलक यांच्या काळामध्ये फिरोज तुघलकांच्या काळामध्ये कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले होते. फिरोज तुघलक यांच्या काळात कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले होते. फिरोज तुघलक यांच्यानंतर नासिरुद्दीन मोहम्मद हे दिल्लीच्या सुलतानपदी आले. नासिरुद्दीन मोहम्मद तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान नासिरुद्दीन मोहम्मद. तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान नासिरुद्दीन मोहम्मद 1398 मध्ये मंगोल सत्ताधीश तिमूरलंग यांनी दिल्लीवर आक्रमण करून लूट केली. नासिरुद्दीन मोहम्मद यांच्या काळात. त्याच्यानंतर आले सय्यद घराणे. नासिरुद्दीन मोहम्मद हा तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान होता. त्यानंतर सय्यद घराणे दिल्लीच्या सुलतानपदी आले. सय्यद घराणे. दिल्लीत लोधी घराणे होते. इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होता. दिल्लीमध्ये जे लोधी घराणे होते त्याच्यातील इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होता. आणि पंजाबचा सुभेदार जो आहे दौलत खान लोधी, पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी याने बाबरला भारतात पाचारण केले 1526 मध्ये. जो पंजाबचा सुभेदार होता दौलत खान लोधी त्याने बाबरला भारतामध्ये पाचारण केले. आमंत्रण देऊन 1526 मध्ये त्याला बाबरला भारतामध्ये बोलावण्यात आलं. आणि त्यानंतर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्यामध्ये बाबर विजयी झाला. आणि त्यानंतर बाबर विजयी झाला आणि शेवटी सुलतानशाहीचा शेवट झाला.